नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आर.के.जे. अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीचा सराव पेपर. तर कशा प्रकारे प्रश्न येतात आणि कसे प्रश्न असतात ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की मित्रांनो खूपच महत्त्वाचे प्रश्न आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? उत्तर आहे औरंगाबाद विभाग. प्रश्न दुसरा, पांढरे फूल हे डॅडॅस या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. उत्तर आहे इटली. प्रश्न तिसरा, भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न चौथा, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? उत्तर आहे भोसरी. प्रश्न पाचवा, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? उत्तर आहे खडकवासला. प्रश्न सहावा, धुळे जिल्ह्यातील डॅडॅस या तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. उत्तर आहे साक्री. प्रश्न सातवा, पालघर जिल्ह्यात डॅडॅस या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली. उत्तर आहे सातपाटी. प्रश्न आठवा, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? उत्तर आहे विदर्भ. प्रश्न नववा, महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती आहेत? उत्तर आहे पानझडी. प्रश्न दहावा, आगा खान पॅलेस येथे कस्तुरबाचा मृत्यू झाला. हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रात डॅडॅस येथे आहे. उत्तर आहे पुणे. प्रश्न 11, कोणता विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही? उत्तर आहे कामगार सुरक्षा. प्रश्न 12, क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्य डॅडॅस हे देशातील सर्वात मोठे आहे. उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 13, औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण डॅडॅस जिल्ह्याचा समावेश आहे. उत्तर आहे 8. प्रश्न 14, खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? उत्तर आहे ब्ल्यू मॉरमॅन. प्रश्न 15, भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र डॅडॅस येथे आहे. उत्तर आहे राजमहेंद्री. ते कुठे आहे? आंध्र प्रदेशामध्ये आहे. मॅग्नीज खनिजासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहे? उत्तर आहे नागपूर आणि भंडारा. प्रश्न 17, रामटेक येथे खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? उत्तर आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ. प्रश्न 18, राजमाता जिजासाहेब यांचा जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बुलढाणा. प्रश्न 19, महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका कार्यरत आहेत? उत्तर आहे 27. प्रश्न 20, महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी मराठवाड्यात किती आहेत? उत्तर आहे 3. प्रश्न 21, महाराष्ट्रातील डॅडॅस या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. उत्तर आहे गोदावरी. प्रश्न 22, भारतातील पहिले पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मिळालेला आहे? उत्तर आहे औरंगाबाद. प्रश्न 23, सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यात कुठे आहे? उत्तर आहे श्रीवर्धन. प्रश्न 24, महाराष्ट्रातील डॅडॅस हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता. उत्तर आहे विदर्भ. प्रश्न 25, खालीलपैकी कोणते झाडे जमिनीतील पाण्याची पातळी हलवण्यासाठी कारणीभूत आहे? उत्तर आहे निलगिरी. प्रश्न 26, साल्हेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे नाशिक.
प्रश्न 27. पालघर जिल्ह्यात सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण डॅडॅस तालुक्यात आहे. उत्तर आहे मोखाडा. प्रश्न 28. पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? उत्तर आहे मालगुजरी. प्रश्न 29. खरोसा लेणी कोणत्या तालुक्यात आहे? उत्तर आहे औसा. प्रश्न 30. महाराष्ट्रात समुद्र किनाऱ्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील डॅडॅस येथे पूर्ण झाला आहे. उत्तर आहे गुहागर. प्रश्न 31. डॅडॅस या शहराच्या मध्यवर्ती स्थानामुळे ते देशातील हवाई लोह राष्ट्रीय मार्गाचे तसेच संदेश वहनाचे महत्वाचे केंद्र आहे. उत्तर आहे नागपूर. प्रश्न 32. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? उत्तर आहे माडिया गोड. प्रश्न 33. नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? उत्तर आहे गोदावरी. प्रश्न 34. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे दुसरा. प्रश्न 35. खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते? उत्तर आहे नर्मदा. प्रश्न 36. पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी कोणत्या व्यक्तीने लावला? उत्तर आहे आर्यभट्ट. प्रश्न 37. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NCL डॅडॅस ठिकाणी स्थित आहे. उत्तर आहे पुणे. प्रश्न 38. कालिदासाने मेघदूत काव्य कोठे लिहिले? उत्तर आहे रामटेक. प्रश्न 39. भारताची 0 मैल कुठे आहे? उत्तर आहे नागपूर. प्रश्न 40. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विद्रवाक्य कोणते? उत्तर आहे प्रवाशाच्या सेवेसाठी. प्रश्न 41. कृष्णा व डॅडॅस या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. उत्तर आहे वारणा. प्रश्न 42. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे नाशिक. प्रश्न 43. आशियातील सर्वात मोठी पंच तारांकित औद्योगिक वसाहत कोणती आहे? उत्तर आहे ब्युटीबोरी नागपूर. प्रश्न 44. वातावरणातील सापेक्ष आर्द्रतेचे मापन करण्यासाठी डॅडॅसचा वापर केला जातो. उत्तर आहे ॲग्रोमीटर. प्रश्न 45. महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? उत्तर आहे साल्हेर. प्रश्न 46. महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यात समावेश होत नाही? उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 47. महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2014 मध्ये तयार करण्यात आलेल्या 36व्या जिल्ह्याचे नाव काय? उत्तर आहे पालघर. प्रश्न 48. देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे तिसरा. प्रश्न 49. लेखामेंढा फॉरेस्ट राईट्स ॲक्टच्या अन्वये सामुदायिक वन हक्क मिळवणारे देशातील पहिले गाव डॅडॅस तालुक्यात आहे. उत्तर आहे धानोरा. प्रश्न 50. जैविक विविधतेसाठी प्रसिद्ध ग्लोरी ऑफ आलापल्ली डॅडॅस तलावाभोवती पसरलेली आहे. उत्तर आहे मेडपल्ली. प्रश्न 51. सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? उत्तर आहे कळसुबाई. प्रश्न 52. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? उत्तर आहे 720.
प्रश्न 53. मेळघाट अभयारण्य खालीलपैकी कोठे आहे? उत्तर आहे अमरावती. प्रश्न 54. पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे अकोला. प्रश्न 55. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात आढळते? उत्तर आहे गोंड. प्रश्न 56. लाकडी खेळण्यासाठी कोणती ठिकाणी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे सावंतवाडी. प्रश्न 57. महाराष्ट्राची उपराजधानी खालीलपैकी कोणती आहे? उत्तर आहे नागपूर. प्रश्न 58. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे अमरावती. प्रश्न 59. राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न 60. महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? उत्तर आहे 5. प्रश्न 61. कळसुबाई शिखराची उंची खालीलपैकी किती आहे? उत्तर आहे 1646 मीटर. प्रश्न 62. महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणता पर्वत आहे? उत्तर आहे सातपुडा. प्रश्न 63. नागपूर शहर कोणत्या नदीकाठी वसला आहे? उत्तर आहे नाग. प्रश्न 64. महाबळेश्वर येथे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे सातारा. प्रश्न 65. विदर्भामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? उत्तर आहे 11. प्रश्न 66. औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे हिंगोली. प्रश्न 67. खरोसा लेण्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे लातूर. प्रश्न 68. महाराष्ट्रातील हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? उत्तर आहे नागपूर. प्रश्न 69. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे रायगड. प्रश्न 70. महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती आहे? उत्तर आहे 800. प्रश्न 71. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न 72. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडचा जिल्हा कोणता आहे? उत्तर आहे गडचिरोली. प्रश्न 73. भीमा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला आहे? उत्तर आहे भीमाशंकर. ते कुठे आहे? पुण्यामध्ये. प्रश्न 74. संत गाडगे बाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे अमरावती. प्रश्न 75. तोरणमाळ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे नंदुरबार. प्रश्न 76. वाशिम हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा करण्यात आला आहे? उत्तर आहे अकोला. प्रश्न 77. महाराष्ट्रातील पावसाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 78. पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? उत्तर आहे 1 ऑगस्ट 2014. प्रश्न 79. दक्षिण भारताची गंगा असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? उत्तर आहे गोदावरी. प्रश्न 80. कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कुठे झाला? उत्तर आहे महाबळेश्वर. प्रश्न 81. महाराष्ट्र सर्वसाधारण आकार कसा असतो? उत्तर आहे त्रिकोणी आकृती. प्रश्न 82. महाराष्ट्राच्या उत्तरेला खालीलपैकी कोणतं राज्य आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 83. कर्नाळा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे रायगड. प्रश्न 84. खांदेरी व उंदेरी ही खालीलपैकी काय आहेत? उत्तर आहे बेटे. प्रश्न 85. महाराष्ट्रात एकूण किती वन विभाग आहेत? उत्तर आहे 58. प्रश्न 86. कोकणचे हवामान खालीलपैकी कसे असते? उत्तर आहे सम. प्रश्न 87. नाईल ही जगातील सर्वात लांब नदी डॅडॅस कोणत्या देशातून वाहते? उत्तर आहे इजिप्त. प्रश्न 88. सार्क संघटनेने मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे काठमांडू.
प्रश्न 89, बुलंद दरवाजा खालीलपैकी कोठे आहे? उत्तर आहे फत्तेपूर सिक्री. फत्तेपूर सिक्री. प्रश्न 90, झुमर लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 91, गिर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे सिंह. प्रश्न 92, मुंबई ते आग्रा कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे? उत्तर आहे NH3. प्रश्न 93, परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे बीड. प्रश्न 94, पार्वतीची राणी कोणत्या शहराला म्हणतात? उत्तर आहे मसुरी. प्रश्न 95, खजुराहो लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 96, नागपूर व अमरावती विभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? उत्तर आहे विदर्भ किंवा वऱ्हाड. प्रश्न 97, महाराष्ट्राच्या पूर्वेस खालीलपैकी कोणतं राज्य आहे? उत्तर आहे छत्तीसगड. प्रश्न 98, महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे? उत्तर आहे 90. प्रश्न 99, भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे गडचिरोली. प्रश्न 100, मुंबई नाशिक रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणत्या घाटामधून जाते? उत्तर आहे स्थळघाट. प्रश्न 101, महाराष्ट्राच्या पठारावर खालीलपैकी कोणती मृदा प्रामुख्याने सापडली जाते? उत्तर आहे काळी. प्रश्न 102, महाराष्ट्राचे मॅचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? उत्तर आहे इचलकरंजी. प्रश्न 103, पंढरपूर या शहरामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते? उत्तर आहे भीमा. प्रश्न 104, तापी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला आहे? उत्तर आहे बैतूल. प्रश्न 105, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे भोगावती. प्रश्न 106, पुढीलपैकी कोणते वैश्विक विद्युत केंद्र नागपूर जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे खापरखेडा. प्रश्न 107, गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे अमरावती. प्रश्न 108, पुढीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. प्रश्न 109, आंबा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? उत्तर आहे कोल्हापूर आणि रत्नागिरी. प्रश्न 110, महाराष्ट्रामध्ये कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? उत्तर आहे नाशिक. प्रश्न 111, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सर्वोच्च पद खालीलपैकी कोणतं आहे? उत्तर आहे पोलीस महासंचालक. प्रश्न 112, आदिवासीचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? उत्तर आहे नंदुरबार. प्रश्न 113, टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे यवतमाळ. प्रश्न 114, कृष्णा आणि पंचगंगा या नद्याचा संगम खालीलपैकी कुठे झाला? उत्तर आहे नरसोबाची वाडी. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि ज्यांना कुणाला प्रश्नाविषयी डाऊट येत असेल त्या प्रश्नाचा क्रमांक आणि तुम्हाला जर त्या प्रश्नाचं उत्तर रॉंग वाटलंच तर मला त्या कमेंट करून त्या प्रश्नाचा नंबर पाठवा. मी त्याचं तुम्हाला जर अचूक जर मी सांगला असेल तर मी त्याचं बरोबर करून उत्तर देईल.